चला आपण आज घरी चिकन शोरमा बनवणार आहोत। बोनलेस चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ पाण्यात धुवून घेतलंय। त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद, सांबर मसाला आणि मॅगी मसाला, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकू शकता। ते आता व्यवस्थित त्यात कोथिंबीर, 2 चमचे दही असं व्यवस्थित लावून 10 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवून देऊया। चला आता कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊ। चला आता चिकन फ्राय करून घेऊ अगोदर। थोडं चवीनुसार मीठ टाकू। त्याचबरोबर अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा टाकून घेऊया। चिकनला आपण 10-15 मिनिटांसाठी असं छान वाफवून ठेवूया। चिकन शिजतंय तोपर्यंत आपण पुन्हा मळून घेऊया। त्यासाठी आपण 1-1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 2-3 चमचे आणि त्यात थोडं मीठ टाकून घेतलेले। आता 1 चमचा त्यात तेल टाकून घेऊ। तेल असं व्यवस्थित पिठाला चोळून घेऊया। हे पहा, आपले चिकन पूर्ण छान शिजलेलं आहे। किती मस्त तेल सोडलेलं आहे त्याने। आणि आपल्याला असंच एकदम छान असं पूर्ण व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। आता ह्या चिकनला आपण थोडं फ्राय करून घेऊया जाळीवर। असं चिकन छान आता याला थोडी भाजून घेऊया। पहा किती छान असं आपल्याला चिकन भाजून झालेलं आहे। आता याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया। आता चिकनचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया छान असे। अशा प्रकारे आपण छान असा पोळी तयार करून घेऊया। अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या तयार करू। अशाच प्रकारे अशा सगळ्या आपण पोळ्या भाजून घेऊया। त्याला काळं नाही होऊन द्यायचं, व्यवस्थित खरपूस असं भाजून घेऊया। चला आता सगळ्या अशा पोळ्या भाजून झालेल्या आहेत। आता आपण छान रोल बनवून घेऊया। त्यासाठी टोमॅटो सॉस,
असा व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊ. मेयोनीज 1 चमचा लावून घेऊया. व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊ. आता याच्यामध्ये काकडी, बीट, गाजर आणि गोबी बारीक कापून घेतलेली आहे. ते असं थोडं थोडं टाकून घेऊ. फ्राय केलेलं चिकन त्याच्यावरतून टाकू. आता असा व्यवस्थित या रोल करून घेऊ आपण. याचप्रमाणे आपण सगळे रोल बनवून घेऊया. चला, आपला चिकन शोरमा तयार झालेला आहे.